नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आम्ही सरळ करतो, तर तालुका पातळीवर ते काही अडचणीचं नाहीये. नागरिकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार पवारांनी चांगलंच धारेवर धरलं. आमदार रोहितदादा पवार यांनी जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना जामखेडमधील आमसभेत नागरिकांच्या अधिकारांसंदर्भातील तक्रारी, छगन भुजबळ यांचे आरोप, आरक्षण, अतिवृष्टी नुकसान, पडळकर यांसह राज्यातील विविध विषयांवर परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात आमसभेचं आयोजन केलं होतं. या आमसभेच्या माध्यमातून नागरिकांचा प्रश्न आणि समस्या सोडवण्यात आल्या. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितलं की अधिकारी चुकीचं वागत असेल तर त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही करत असतो आणि केलेलं देखील आहे. राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आम्ही सरळ करतो, तर तालुका पातळीवर ते काही अडचणीचं नाहीये. मात्र सगळेच अधिकारी खराब असतात असंही नाहीये. मात्र खराब अधिकाऱ्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही. आता लोक देखील चिडलेले आहेत. किती वेळा अधिकाऱ्यांना विनंती करायची? त्यामुळं आता त्यांच्यावर कारवाई किंवा आंदोलन अशा पद्धतीनं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अंतरवाली सराठी येथे झालेल्या दगडफेकीवरून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांवर आरोप केलाय. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना कदाचित छगन भुजबळ यांचा अभ्यास जरा कच्चा आहे. छगन भुजबळ यांना आणि नागरिकांना देखील माहिती आहे की कोणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिला आणि मगच तिथे लाठीचार्ज झाला. तुम्ही एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता, मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते आणि तिथे असणारा पोलीस हा केवळ गृहमंत्र्यांचाच आदेश पाळू शकतो. त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये किंवा त्याला लाठीचार्जचं समर्थन करू नये, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.